नमो नमः. स्क्रीन दृश्य केव्हा? स्क्रीन दिसते आहे? दिसते. ध्येय मंत्राने सुरू करू आपण. पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरं. संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम्. संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्. संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्. वन्दे संस्कृतमातरम्. मागच्या सोमवारी आपण संख्या आणि समय बघितला होता. आठवत आहे का? जी संख्या आहे एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच षट् सप्त. स्क्रीन दिसते आहे ना? हरिओम. हो हो दिसते. ही जी संख्या आहे ही आपण बघितली होती आणि समय पण बघितला होता. एकम चा एक होतो, एक वादनम, त्याचं द्विवादनम होतं. त्रीणीचा त्रि होतं, चत्वारीचं चतुः होतं समय घड्याळीत. बाकी मग पंचपासून काहीच बदल होत नाही. फक्त एक द्वि त्रि चतुः. संख्या जेव्हा म्हणतो तेव्हा एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच षट् सप्त अष्ट नव दश असं म्हणायचं. पण हीच संख्या जेव्हा आपण घड्याळीसाठी समयासाठी वापरतो, जसं एक वाजला, एक वादनम, द्विवादनम, त्रिवादनम, चतुर्वादनम असं म्हणायचं असतं. एक वादनम कः समयः? कः समयः? एक वादनम. द्विवादनम 2 वाजले, द्विवादनम. त्रिवादनम कः समयः? त्रिवादनम. चतुर्वादनम. आता तो चतुः जो विसर्ग होता तो रफार बनून समोरच्या वावर आलेला आहे, म्हणून ते म्हणताना चतुर्वादनम असं म्हणायचं आणि वावर रफार असते हे लक्षात ठेवायचं. इथे आपली लिहिताना बरेचदा चूक होते, म्हणून हे लक्षात ठेवायचं. बरेच लोक चतुवर रफार देतात, ती चतुवर नसून वावर आहे. चतुर्वादनम. एकवादनम, द्विवादनम, त्रिवादनम, चतुर्वादनम. पंचपासून मग काहीच फरक नाहीये. पंचवादनम फक्त षट, टमाटरचा ट जो आहे तो डमरू ड होऊन जातो घड्याळीमध्ये. षडवादनम, सप्तवादनम, अष्टवादनम, नववादनम, दशवादनम, एकादशवादनम, द्वादशवादनम. नंतर मग भेद नाहीये, फक्त 1 ते 4 मध्ये थोडा फरक आहे आणि षड बस. बाकी मग जशी संख्या आहे तसंच समय आहे, फक्त वादनम लावायचं आहे. आणि आपण मागच्या वेळेस हे बघितलंय, सव्वाला काय म्हणतात? सपाद. सपाद चतुर्वादनम कः समयः? सपाद चतुर्वादनम. आणि साडे असलं तर सार्ध. सार्ध चतुर्वादनम. सपाद चतुर्वादनम, सार्ध आणि मग पावणे, पादोन पंचवादनम. 4:45 पावणे 5. पादोन पंचवादनम. पादः 1/4 ला पाद अर्ध, याला अर्ध म्हणतात. आणि पादोन 3/4. ठीक आहे.
आता सांगा 12:15 काय म्हणता येईल आहे? सपाद द्वादश वादनम. 12ला काय म्हणतात? द्वादश. आणि द्वादश. 14ला काय म्हणतात? सपाद. म्हणून सपाद द्वादश वादनम. 7 सप्तवादन. सप्तवादनम. 11:30 सार्ध एकादश. एकादश वादनम. सार्ध एकादश वादनम. 3:45 4:45 दोन चतुर्वादनम. पादोन चतुर्वादनम. 6:30 सार्ध षटवादनम. षडवादनम. षडवादनम. सार्ध षडवादन. हा 2:30 2:30 सार्ध द्विवादनम. द्विवादनम. 1:30 सार्ध एकवादनम. सार्ध एकवादनम. 10 अन्ये अपि वदन्तु. एकः एव महोदय वदति. फक्त एकच जण सांगताय. सगळ्यांनीच अभ्यास करायचा आहे. जोपर्यंत आपण म्हणणार नाही तोपर्यंत लक्षात राहत नाही. याचा सतत वापर करूनच हे घड्याळ समजून दिलंय. दशवादनम. दशवादनम. 9:45 ला काय म्हणतात? पादोन दशवादनम. पादोन दशवादनम. 8:15 8:15 सपाद अष्टवादनम. सपाद अष्टवादनम. सम्यक, उत्तम. आता इथे लिहिलेलं आहे ते सांगायचं आपल्याला. सपाद द्वादश वादनम म्हणजे काय? 12:15. 12. सप्तवादनम 7 वाजले. 7. सार्ध एकादश वादनम 11:30. पादोन चतुर्वादनम 45. सार्ध षडवादनम 6:30. बाकीच्यांनी उत्तर द्यायचं आहे. कृपया सगळ्यांनी उत्तर द्यायची आहेत. सार्ध द्विवादनम नास्ति उत्तरम. सार्ध एकवादनम 1:30. सार्ध द्विवादनम 2:30. दशवादनम 10. पादोन दशवादनम 7:45. 9:45. सपाद अष्टवादनम 8:15. आता बघायचं आपल्याला सप्ताह. पूर्ण आठवड्यात कोणकोणते वार असतात? अद्य. अद्य म्हणजे आज. अद्य रविवासरः. अद्य रविवासरः. यः शनिवासरः. यः म्हणजे काल, येस्टरडे. यः शनिवासरः. परयः शुक्रवासरः. प्रपरयः गुरुवासरः. अद्य यः परयः प्रपरयः. अनन्तरम् अद्य आज. अद्य रविवासरः. श्वः सोमवासरः. उद्या. परश्वः परवा मंगलवासरः. परवा मंगळवार. प्रपरश्वः परवा निर्वाळ. बुधवासरः. अद्य श्वः परश्वः प्रपरश्वः. श्वःच्या आधी प आहे परवाला आणि त्या प च्या पण आधी प्र आहे. प्रपरश्वः. तसंच इथे आहे. यह म्हणजे येस्टरडे, काल. त्याला पण प आहे परवाच्या आधीचा दिवस. आणि प्र हा एक उपसर्ग आहे. प्रपरयः त्याच्याही आधीचा दिवस. अद्य श्वः परश्वः प्रपरश्वः. अद्य यः परयः प्रपरयः. आपण मराठीत जे शुक्रवार गुरुवार म्हणतो तो जो वार आहे त्याच्यामध्ये फक्त स आलेला आहे. वासरः आणि विसर्ग आलेला आहे. मराठीत जसं म्हणतो तसेच आहे. रविवार शनिवार शुक्रवार गुरुवार. फक्त वार यामध्ये फक्त स आला आहे आणि एक विसर्ग आहे. बाकी एवढं कठीण नाही आहे. अभ्यास करायला
पण सगळ्यांमध्येच लागतं. शुक्रवासरः. हो सगळीकडे वासरः. आपण जो वार म्हणतो मराठीत त्याला संस्कृतमध्ये वासरः म्हणतात. वासरः, शनिवासरः, शुक्रवासरः. वासरः. हं. अभ्यास करायला सांगितलं आहे. जसा आज आहे शुक्रवार, अद्य शुक्रवासरः, श्वः कः वासरः? मंगलवासरः. न अद्य सोमवासरः नास्ति, शुक्रवासरः अस्ति. शुक्रवासर. हा, इथे सांगितलं आपल्याला अभ्यास करायला की आज शुक्रवार आहे. तर उद्या अच्छा. कोणता असेल? श्वः अच्छा, इथे. शनिवासरः. श्वः शनिवासरः. परश्वः शनिवासरः. रविवासरः. परश्वः रविवासरः. हा, प्रपरश्वः सोमवासरः. सोमवासरः. अद्य शुक्रवासरः तर्हि यः गुरुवासरः, परय्यः बुधवासरः, प्रपरय्यः मंगलवासरः. ठीक आहे. अद्य श्वः परश्वः कळलं का? अद्य सोमवासरः अस्ति. अस्ति. अद्य सोमवासरः. हा. एक निमिषं. तर आपण अद्य श्वः परश्वः प्रपरश्वः, अद्य यः परय्यः प्रपरय्यः याचा अभ्यास केला. जसं आज आहे सोमवार तर काय म्हणता येईल? अद्य सोमवासरः, अद्य सोमवासरः, श्वः कः वासरः? सांगा. स्वः मंगलवासरः. श्वः मंगलवासरः. उत्तमं. परश्वः कः वासरः? बुधवासरः. पूर्ण. परश्वः बुधवासरः. परश्वः बुधवासरः. बुधवासरः. प्रपरश्वः कः वासरः? परश्वः गुरुवासरः. प्रपरश्वः गुरुवासरः. उत्तमम्. अन्ये अपि उत्तरं ददातु. अद्य सोमवासरः, यः कः वासरः? यः काल. मंगलवासरः. ममता भगिनी, मोहन महोदय. षड जनाः सन्ति वर्गे. 6 जण आहेत आपल्या वर्गात. सगळ्यांनीच बोलायचं आहे. यः कः वासरः? यः म्हणजे काल. कः वासरः? अद्य सोमवासरः. यः मंगलवासरः. नाही, मंगळवासर न. यः म्हणजे काय? काल होऊन गेलेला. हा, यः रविवासरः. रविवासरः. हा, यः रविवासरः. परय्यः कः वासरः? परयः शनिवासरः. परय्यः शनिवासरः. प्रपरय्यः कः वासरः? परप्रयः शुक्रवासरः. शुक्रवासरः. उत्तमं, सम्यक्. अत्र कप्ले महोदय कः अस्ति? हा, अद्य शुक्रवासरः. फक्त विचार करायचा अभ्यासासाठी. अद्य शुक्रवासरः, श्वः कः वासरः? श्वः शनिवार अस्ति. शनिवासरः. वासरः अस्ति. श्वः शनिवार अस्ति. फक्त अस्ति नाही म्हटलं तरी चालेल. अच्छा, श्वः शनिवासरः. हा, सुरेश महोदय. अद्य मंगलवासरः, यः कः वासरः? बुधवासरः. यः बुधवासरः. अद्य मंगलवासरः, अद्य मंगलवासरः, यः कः वासरः? यः आता सोमवासरः. उत्तमं, सम्यक् सम्यक्.
ह्यः सोमवासरः मोहन महोदय। अद्य रविवासरः परह्यः कः वासरः? अद्य रविवासरः शनिवासर परह्यः शुक्रवासरः परह्यः परह्यः शुक्रवासरः। उत्तम। परह्यः शुक्रवासरः। मनोहर महोदय। अद्य बुधवासरः परश्वः कः वासरः? मनोहर महोदय श्रूयते वा मम ध्वनिः? नास्ति। अस्तु। ममता भगिनी। परश्वः ममता भगिनी वदति वा? न। श्रीकान्त महोदय न, कोऽपि न वक्तुमिच्छति। अस्तु। मी फी आणि हे भरलेलं आहे क्लासचं, पुस्तक मला अजून मिळालेलं नाहीये. अच्छा ठीक. आज पहिला आम्ही दिवस. मी ते काळे दादांना फोन केला होता पण ते उचलत नाही. तुमचा आज पहिला दिवस आहे का वर्गाचा? नाही, मी अधून मधून मी ऑफिसला असतो म्हणून मी जॉईन होतो. आता मला लिंक दिसली म्हणून मी जॉईन करतोय. मी ट्रॅव्हलिंग मध्ये मी जॉईन करतो ताई. ठीक आहे, चालेल चालेल. अस्तु. तरी आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. अद्य, आज, श्वः, उद्या, परश्वः, परवा, परश्वः, निर्णय. परश्वः अवगत हा. अद्य, आज, यः म्हणजे काल, परह्यः कालच्या आधीचा दिवस, प्रपरह्यः त्याच्या आधी. ठीक आहे. हे आपल्याला आपल्या पुस्तकात पेज नंबर आहे 57, 57. पेज नंबर 57 वर आहे हे सगळं. हो आहे. अद्य, श्वः, नंतर आहे इदानीम. इदानीम म्हणजे आता, नाऊ. यः म्हणजे काल आपण आताच बघितलं. परश्वः परवा, प्रपरश्वः परवा नंतर येणारा दिवस, परह्यः परवा येऊन गेलेला, प्रपरह्यः येऊन गेलेला परवाच्या आधीचा. हे आत्ताच आपण बघितलंय. त्यानंतर आगामी. आगामी मास, येणारा. आगामी उत्सव. गत म्हणजे गेलेला. गत म्हणजे गेलेला. सप्ताह म्हणजे वीक, आठवडा. पक्षः पंधरवडा. मासः महिना. वर्षम वर्ष. संवत्सरः किंवा वत्सरः म्हणजे वर्ष. अभ्यासासाठी आपल्याला दिला आहे. खाली दिलेल्या वेळा शब्दांमध्ये लिहा. जे आता आपण घड्याळ बघितली 3:15, 3:15 वाजले आहेत. काय म्हणता येईल संस्कृत मध्ये? सपाद त्रिवादनम. उत्तम. सपाद त्रिवादनम. 4:45. पादोन चतुर्वादनम. पादोन पंचवादनम. पंचवादनम. हा. 11:45. 11:45. पादोन द्वादशवादनम. द्वादशवादनम. पादोन द्वादशवादनम. 7:30. सार्धसप्तवादनम. सार्धसप्तवादनम. 10:15. सपाद दशवादनम. सपाद दशवादनम. 6:30. 6:30. सार्ध षड्वादनम. सार्ध षट्वादनम. षड्वादनम. सार्ध षड्वादनम. उत्तम. सम्यक. 58 पेज वर बघा. अद्य भानुवासरः. अद्य भानुवासर. भानुवासर म्हणजे रविवार. आज भानुवासर. मग सोमवासरः कदा? आज रविवार आहे. सोमवार केव्हा असेल मग? श्वः सोमवार वासरः. सोमवासरः. श्वः सोमवासरः. बुधवासरः कदा? प्रपरश्वः बुधवासरः. उत्तमं. बहु सम्यक्. प्रपरश्वः बुधवासरः. बुधवासरं. प्रपरश्वः. शनिवासरः कदा? अद्य रविवासरः. भानुवासरः. तर्हि शनिवासरः कदा?
तर हे पर हे यः 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 शनिवासरः उत्तमं। मङ्गलवासरः कदा? स्वमङ्गलवासरः न मङ्गलवासरः अद्य अद्य रविवासरः। अद्य सोमवासरः हा, परश्वः मङ्गलवासरः। परश्वः परवा आहे. हा, श्वः सोमवासरः, परश्वः मङ्गलवासरः। स्पष्टं? स्पष्टं. आता आपल्याला आपला चौथा पाठ जो आहे तो सुरू करायचा आहे. आज आपण भूतकाळ शिकणार आहोत. आतापर्यंत आपण गच्छती, पठती, लिखती, हसती, धावती किंवा कंपते, सहते, वर्धते, त्या आत्मनेपदी धातूचे सगळे वर्तमान काळामध्ये वाक्य बनवले, वर्तमान काळ शिकलो. आता आपल्याला भूतकाळ शिकायचा आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपण धातूंचे जे रूप आहे त्याचा अभ्यास करू. तो आहे 66 पेज नंबर 66 पानावर. दिसतंय? विशेष खाली आहे, चार्ट दिलेला आहे. भूतकाल परस्मैपदी धातू पठ. दिसला का? सगळ्यांजवळ आहे पुस्तक? हो आहे. पेज नंबर 66. एकवचन, द्विवचन, बहुवचन, प्रथम पुरुष. आता पठ धातू चालवला आहे तर त्या प्रत्येकच एक लक्षात ठेवायचं, जेव्हा भूतकाळात धातू चालवायचा आहे त्यावेळेस अ लावणं कंपल्सरी आहे. त्या धातूच्या आधी आपल्याला अ लावायचाच आहे. परस्मैपदी भूतकाळ साठी त्याला अ लावायचं पुढे ना. हा, पुढे अ लावायचं. दोन्ही परस्मैपदी धातू असो की आत्मनेपदी असो, दोन्हीला सगळ्यात पहिले अ लावणं कंपल्सरी आहे. हे लक्षात ठेवायचं. आपल्याला पठ धातू पठती, पठती रूप आहे वर्तमान काळाचं, पण त्यालाच आपल्याला भूतकाळ करायचं आहे. तर अपठ, मग पुढे काय आहे प्रथम पुरुषाचं ते बघू. त आहे अपठत. प्रथम पुरुष एक वचन काय आहे? अपठत. द्विवचन आहे अपठताम आणि बहुवचन आहे अपठन. अपठत, अपठताम, अपठन. अपठताम, अपठन. हा, जसं बालकः अपठत, एका मुलाने वाचलं. बालकौ अपठताम, दोन मुलांनी वाचलं. बालकाः अपठन, बरेचशा मुलांनी वाचलं. अपठन. ठीक आहे. आता मध्यम पुरुष त्वम साठी काय येईल? अपठः. अपठ नंतर काय आहे? विसर्ग. अ लावायचा आणि विसर्ग लावायचा धातूला. अपठः, अपठतम, अपठतम, अपठत. अपठत पूर्ण आहे, त्याचा उच्चार पण आपल्याला पूर्ण करायचा. अपठत. ठीक आहे. त्वम अपठः, युवाम अपठतम, यूयम अपठत. त्वम अपठः म्हणजे तू वाचलंस. युवाम अपठतम म्हणजे तुम्ही दोघांनी वाचलं. यूयम म्हणजे तुम्ही सर्वांनी वाचलं. ठीक आहे. त्यानंतर कोणीतरी बंद करा, बाकीच्यांना आवाज नाही. सुरेश महोदय, बाकीच्यांचा घरचा आवाज येतोय म्हणून. हा, नंतर काय आहे? अपठम, अपठाव, अपठाम. अपठम, अपठाव, अपठाम. आता अपठम उत्तम पुरुष कोण आहे? अहम. अहम अपठम, आवाम अपठाव, वयम अपठाम. उत्तम पुरुष म्हणजे अहम म्हणजे मी वाचलं. अहम अपठम, मी वाचलं. आवाम अपठाव, आम्ही दोघांनी वाचलं. वयम अपठाम, आम्ही सर्वांनी वाचलं. ठीक आहे. आपल्याला प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष हे जे कर्ते आहे हे माहिती आहे. मागच्या वर्तमान काळामध्ये आपण याचा वापर केलेला आहे. म्हणून मी या अपठतला तुम्हाला लावूनच दाखवलं आहे की बालकः अपठत, बालकौ अपठताम, बालकाः अपठन. त्वम अपठः, युवाम अपठतम, यूयम अपठत. अहम अपठम, आवाम अपठाव, वयम अपठाम.
ठीक आहे. हा पठ धातू इथे दिलेला आहे. आता आपल्याला आपल्या मनाने बाकीचे धातू चालवायचे आहे. जसं गच्छ धातू चालवायचा आहे. काय होईल? प्रथम पुरुषाचे तिन्ही एकवचन, द्विवचन, बहुवचन सेम असंच करायचं. जसं पठ चाललं आहे तसंच गच्छ धातू आहे. कशी रूप होतील सांगू शकेल कोणी? ठीक आहे, मी सांगते. गच्छतम, अगच्छत, अगच्छताम. नाही, प्रथम पुरुष एकवचन, द्विवचन, बहुवचन सांगा आधी. प्रथम हा. पुरुष अपठत, अपठताम, अपठन आहे. हा. तसंच अगच्छत, अगच्छताम, अगच्छत, अगच्छताम, अगच्छन. उत्तम, सम्यक. मध्यम पुरुष अगच्छठ, अगच्छट. थ नाहीये इथे. इथे थ नाहीये, तो झाला वर्तमान काळात. आता आपण भूतकाळात वाक्य बनवणार आहोत. अगच्छट. अगच्छ, अच्छा, ह. ओके. अगच्छतम. ना दिसलं. अगच्छतम, अगच्छत. हा, उत्तम. उत्तम पुरुष इथे अगच्छम, अगच्छम, अगच्छाव, अगच्छाम, अगच्छाम, अगच्छाव असं. हा जो शेवटचा व आणि म आहे ना, त्याचा उच्चार पूर्ण करायचा, कारण की तो हलंत नाही. हा. अगच्छम, अगच्छम, अगच्छमचा म हलंत आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? अगच्छम, अगच्छम, अगच्छाव, अगच्छाम, अगच्छाव, चाव, अगच्छाव, अगच्छाम. बहुसम्यक, उत्तम. आता याच गच्छ धातूला आपण विथ सब्जेक्ट करता लावून जर चालवलं तर काय होईल? बालः अगच्छत, बालौ अगच्छताम, बालाः अगच्छन्. ठीक आहे. त्वम अगच्छः, युवाम अगच्छतम, यूयम अगच्छत, अहम अगच्छम, आवाम अगच्छाव, वयम अगच्छाम. कळलं? एक धातू पुन्हा चालवू. हस धातू. हस कोण चालवेल? आता ज्या महोदयांनी सांगितले उत्तर त्यांनी नको, दुसरं कोणी? संदीप कुलकर्णी महोदय. हस धातू चालवता येईल? हसत, हसत, हसताम, नाही, मी आधी काय सांगितलं? भूतकाळ जेव्हा करायचा आहे त्यावेळेस काय करायचंय? सगळ्यात आधी लक्षात ठेवून धातूच्या आधी अहसत. त्या अला विसरायचंच नाही. हा. अहसत, अहसताम, अहसतन, अहसन. हसन. ओके. अहसन. अपठन आहे ना. अहसन. मध्यम पुरुष. अहसत. नाही, त आहेच नाही. हा जो चार्ट आहे ना, तो समोर ठेवूनच म्हणा, न पाहता. अपठः जिथे आहे तिथे अहसः. अहसतम, 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 अहसत, हसत, हसत आहे पूर्ण. मग नंतर उत्तम पुरुष आहे अहसम, अहसाव, अहसाम. उत्तम, सम्यक, छान. कोण म्हणू शकतो पुन्हा? एक धातू पुन्हा देते. कोण म्हणू शकतो? ममता भगिनी, करता का प्रयत्न? मी मदत करते. मी म्हणतो ना. कह. कह वदती. खेल धातू. खेल. खेल. पुरेश खेलतः. नाही, खेलत नाही. आता काय सांगतो? बघा, आपल्याला
पहिला आपला लेसन जेव्हा झाला त्यावेळेस काय म्हटलं होतं तिथे, हलंत जिथे आहे त्याचा उच्चार पूर्ण करायचा अर्ध नाही. हा त्याचा अर्थ अखेलत. जेव्हा पूर्ण राहतं त्यावेळेस अखेलत असं म्हणायचं. ठीक आहे. आता त हलंत आहे पहिल्या प्रथम पुरुष एकवचनात, अपठत. तसंच अखेलत, त पूर्ण नाही म्हणायचं. ठीक आहे. अखेलत, अखेलताम, अखेलन. मध्यम पुरुष. अह खेलः अह खेलतम अह नाही म्हणायचं, अस म्हणायचं फक्त. अखेलत, अपठतम अपठतम अखेलतम. अखेलतम तम पुरुष अखेलतम खेलम खेलम अखेलम अखेलाव अखेलाम खेलाम अखेलाव, अखेलाम. व आणि म पूर्ण उच्चार करायचा. अखेलम, अखेलाव अखेलाव, अखेलाम. समीप उत्तम. आता याच धातूंच्या समोर आपल्याला कर्ता लावायचे आहे. प्रथम पुरुषचे कर्ते कोण आहेत? कोणाने लावू शकतो? एकवचन, द्विवचन, बहुवचन. बालः, बालौ, बालाः लावू शकतो. बालौ बालकः. सह तौ ते लावू शकतो. बालकः, बालकौ, बालकाः लावू शकतो. बालिका, बालिके, बालिकाः लावू शकतो. काही लावू शकतो. पण मध्यम पुरुष मध्ये नाही लावता येत कोणाला. मध्यम पुरुष मध्ये काय राहील? त्वम, युवाम, यूयम. त्वम, युवाम, यूयम. उत्तम पुरुष मध्ये अहम, आवाम, वयम. अहम, आवाम, वयम. उत्तम पुरुष मध्ये. ठीक आहे. आता आपण आपला जो पाठ आहे सुरुवात 64 64 नंबर ते सुरू करूया. भूतकाळ. उद्योगिनम पुरुषम पुरुषस्मिहम उतोती लक्ष्मी. परिश्रमी सिंहासमान वीर पुरुषालाच लक्ष्मी प्राप्त होते, असं या लेसनचं नावच दिलं आहे. जो सतत उद्योगी आहे अशा वीर पुरुषालाच लक्ष्मी प्राप्त होते. भूतकाळ. आता प्रथम पुरुष एकवचनाचे सगळे क्रियापद दिलेली आहे तिथे. सह अक्रीडत. सह प्रथम पुरुष एकवचन आहे. सह तौ ते, म्हणून मग अक्रीडत. एषः अतिष्ठत. चतुरः पाठम् अपठत्. चर्मकारः पादरक्षाम् अयच्छत्. सिंहः मृगम् अमारयत्. ठीक आहे. त हलंत सगळीकडे दिलेले आहे, कारण की हे सगळे कर्ते जे आहे, सह, एषः, चतुरः, चर्मकारः, हरिओम. श्रूयते वा ध्वनी? आवाज येतोय ना माझा? हा. तर हे सगळे जे प्रथम पुरुषाचे एक वचनाचे कर्ते आहे, एषः, सः, चतुरः, चर्मकारः, सिंहः, वयस्यः, पंडितः. यानंतर प्रथम पुरुष बहुवचन दिलेलं आहे. ते अहसन. जेव्हा बहुवचन असते त्यावेळेस न हलंत येतो मागे. अहसन. एते. एषःच बहुवचन आहे, एते. सहच बहुवचन ते.
एषच ते एते अक्रीडन् चोराः पेटिकाम् अहरन् महिषाः तृणानि अखादन् भक्ताः देवम् अध्यायन् खलाः सुराम अपिबन. ठीक आहे, जेवढेही कर्ते आहेत ते बघा सगळे बहुवचनातले आहेत. ते एते चोराः महिषाः भक्ताः खलाः महिलाः सर्पाः कृपणाः भारवाहाः दुर्जनाः जनाः. म्हणून सगळे जे काही कर्ते आहेत ते न न न आलेलं आहे. इथे फक्त इथून 11 आपण आत्मनेपदाचे बघू, त्यानंतर 10 पर्यंतच बघा, अवहन पर्यंत बघा, कारण की आपण परस्मयपदी भूतकाळ बघितला आहे, आत्मनेपदी बघायचं आपल्याला. ठीक आहे, त्याच्यामुळे 11 नंतरचे आपण नंतर बघू. दोन्ही मध्ये परस्मयपदी मध्ये काय आहे, एक वचन मध्ये त हलंत आणि आत्मनेपदी बहुवचनामध्ये न हलंत आणि अकंपल्सरी. त्यानंतर मध्यम पुरुष एक वचन मध्ये त्वम अधावः. मध्यम पुरुष एक वचनाचा कर्ता आहे त्वम. त्वम अधावः, त्वम अनृत्यः, त्वम अपठः. बस एवढे 3च बघू. आत्मनेपद व्हायचं आपला म्हणून. तसंच मध्यम पुरुष अनिंदत, यूयम अखादत फलानि अखादत, अखादत यूयम. मध्यम पुरुष बहुवचन, यूयम म्हणजे तुम्ही सर्व. इथे काय येईल, त पूर्ण येईल. त्यानंतर उत्तम पुरुष एक वचन मध्ये अहम अनमम, अहम विषयम अस्मरम, अहम पुष्पम अजिघ्रम, अहम चित्रम अपश्यम, अहम पत्रम अलिखम. अम मागे आला अहम साठी. उत्तम पुरुष बहुवचनात काय आहे, उत्तम पुरुष बहुवचन म्हणजे वयम. वयम अखादाम, वयम आम्रम अखादाम, वयम अवसाम, वयम अक्रीडाम, वयम ग्रामम अगच्छाम. एवढं कळलं. यासाठी इथं फक्त एक डाऊट आहे, प्रत्येकाचा ना वयम जसं 3 पर्यंत वेगळं लिहिलं, 4 पर्यंत, नंतर इथे लिहायची पद्धत वेगळी आहे. तर हे कसं काय होतं असं नाही. आपण हा जो चार्ट घेतला आहे 66 पान नंबरचा, त्यावरचेच उदाहरणं बघायचे आहे. पहिले 5 ते 10. 11 नंतर उदाहरणं आत्मनेपदी धातूचे. तो आता इथे बघू. तो दुसरा आहे, आत्मनेपदी धातूसाठी आहे. परस्मैली धातू आहे ना हे, आता ती आत्मनेपदी. आता इकडे 67 पेज नंबर जो आहे त्यावर आत्मनेपदी धातूचं भूतकाळ कसं चालतं हे दिलेलं आहे. हे बघू आता. जसं इथे त ताम अन, अपठत अपठताम अपठन असं होतं. आता इथे पण अ लागणारच आहे, पण आत्मनेपदी धातू वेगळे आहे, जे आपण मागच्या वेळेस बघितलं. वर्धते, कंपते, लभते, सहते यांना ती नाही लागत, त्यांना ते लागतं. आणि या धातूंचं भूतकाळाचं रूप कसं होतं, अवंदत. इथे पूर्ण त आहे बघा, तिथे हलंत त होता, इथे पूर्ण त आहे. प्रथम पुरुष एक वचन, अवंदेताम अवंदंत. अवंदत म्हणजे बालकः अवंदत, बालकौ अवंदेताम, बालकाः अवंदंत. ठीक आहे. मध्यम पुरुष काय आहे, अवंदथाः. द्विवचन काय आहे, अवंदेथाम अवंदध्वम, अवंदथाः अवंदेथाम अवंदध्वम. हे परस्मैपदी आणि आत्मनेपदी मध्ये कसं फरक आहे, तुम्ही थोडा एक्सप्लेन करा. आपल्याला पहिल्या 2 जे धातू आहेत, पहिल्या 2 पाठांमध्ये जे धातू दिले, गमगच्छ, हस, लिख, चल, भ्रम, हे सगळे जे धातू आहेत त्यांचे क्रियापदे दिलेले आहेत, ते परस्मैपदी धातू आहे. परस्मैपदी धातूच्या मागे ती लागतो. पठती, लिखती,
गच्छति, हसति, नयति, आत्मनेपदी धातूच्या मागे ते लागतं. वंदते, सहते, हसते नाही, हस धातू परस्मैपदी आहे. कंपते, सहते, लभते, रमते, ते ज्याच्या मागे आहे ते आत्मनेपदी धातू. त्याची रूप वेगळी होतात म्हणून आपल्याला याच्या व्यतिरिक्त पण आहे का? याच्या व्यतिरिक्त पण असतात का धातू दुसऱ्या पण, की दोनच प्रकार आहे? दोन. तिसरा पुन्हा एक प्रकार आहे उभयपदी. ज्या अच्छा. धातूंना दोन उपाय चालतात, परस्मैपदी चालतात आणि आत्मनेपदी पण चालतात, अशी पण काही धातू आहे. आपल्याला या दोनचा आधी स्पष्ट झालं की मग उभयपदी बघूया. अवंदे, अवंदावही, अवंदामही, हे झालं उत्तम पुरुष एकवचन, द्विवचन, बहुवचन. आता अवंदतचं सांगितलं मी, बालः अवंदत, बालौ अवंदेताम, बालाः अवंदन्त, अवंदथाः, त्वं म्हणजे तू अवंदथाः, युवाम अवंदेथाम, युवा म्हणजे तुम्ही, युवाम अवंदेथाम, यूयम अवंदध्वम. उत्तम पुरुष मध्ये काय आहे? अहम अवंदे, आवाम दावही, वयम अवंदामहि. ठीक आहे. आता जसं आपण परस्मैपदी 2-3 धातू घेऊन हा चार्ट जो आहे त्याचा अभ्यास केला, तसा आत्मनेपदी धातू घेऊन याचा अभ्यास करू. नंतर ती वाक्य बघू जी आपण अर्धवट सोडली आहे या पहिल्या पेजवरती. आता इथे वंद धातू चालवला आहे, आपल्याला लभ धातू चालवायचा आहे. लभते असं रूप होतं त्याचं वर्तमान काळात. काय होईल? अलभत, अलभताम, अलभताम, लभंत, अलभंत. उत्तम. अलभत, अलभेताम, अलभंत. मध्यम पुरुष. अलभथा, अलभथाम, लभेथाम, अलभेथाम, अलभध्वम. उत्तम, सम्यक. अलभे, अलभे, अलभे लभाही, वाही, अलभे अलभा, मही, अलभावही, अलभामही. उत्तम. पुढे आहे कंप धातू. कंप कोण म्हणताय? दुसरं कोणी सांगा. अकंपत, अकंपत, अकंपेताम, कंपांत, अकंपंत, अकंपथाः, अकंपथाः, अकंपेथाम, अकंपथम, कंपथम. उत्तम. अकंपे, अकंपावही, अकंपावही, अकंपामही. सम्यक. उत्तम. आता पुढे आहे वर्ध धातू. वर्ध. आता हा धातू जेव्हा चालवू त्यावेळेस विथ सब्जेक्ट आपल्याला चालवायचा आहे, करते लावू. जसं अवर्धत, बालकः अवर्धत, बालकौ अवर्धेताम, बालकाः अवर्धन्त, बालकः अवर्धत, बालकौ अवर्धेताम, बालकाः अवर्धन्त. मध्यम पुरुष. मध्यम पुरुष काय आहे? त्वम. त्वम अवर्धथाः, युवाम अवर्धेथाम, यूयम अवर्धध्वम, त्वम अवर्धथाः, अहम अवर्धेथा, यूयम अवर्धध्वम. ठीक आहे. नंतर मग उत्तम पुरुष अहम अवर्धे, आवाम अवर्धावही, वयम अवर्धामहि. सम्यक. उत्तम. पुढे कोणी म्हणेल का? एक धातू देऊ.
एक धातू पुन्हा चालव, मग आपली जी वाक्य दिलेली आहे ती वाचू. एक धातू पुन्हा देते, कोणी चालवायला तयार आहे का? करू पण. नाही, तुम्हीच म्हणताय, बाकीचे नाही म्हणत म्हणून म्हणताय. पुन्हा बाकी कोणी जर तयार असेल मला द्या. करतील मॅडम. असतो. सह धातू, सह. बालकः सहेते बालह घ्या, बालह, बालऊ, बालहा, हेच घ्या सोपसत. बालः सहते असहत, बालकौ नाही असहतां बालकाः असवंत. बालकः सहत, बालकौ असहितां, बालका तम् असहथा युवाम् असहथां यूयम् असवध्वम्. असहत्वम्, त्वम् असहथाः युवाम् असहेताम् असहत. उत्तमम्. उत्तम अहम् असहे, अहम् असहे अवाम् असहावहि वयम् सहामहि वयम् उत्तमम्. वयम् असहामहि. सहामहि. उत्तम, छान. आता पुन्हा आपला 64 पेज नंबर 64 पानावर 11 नंबरचं जे उदाहरण आहे तिथून बघा. आता हे आत्मनेपदी धातूचे उदाहरण आहे. भक्तः देवम् अवंदत. आत्मनेपदीमध्ये अवंदत असं रूप होतं. प्रथम पुरुष एक वचनाचा कर्ता आहे भक्तः. भक्तः देवम् अवंदत. निर्धनः कष्टम् असहत. सज्जनः जनान् असेवत. अध्यापकः छात्रम् अश्लाघत. भिक्षुकः धनिकम् अयाचत. काय हे होते प्रथम पुरुष एक वचनाचा कर्ता. भक्तः, निर्धनः, सज्जनः, अध्यापकः, भिक्षुकः यांना सगळ्यांना अ लागला आहे आणि त पूर्ण झालेला आहे, कारण हे आत्मनेपदी धातू आहे. परस्मैपदीला त हलंत होता आणि इथे त पूर्ण आहे. हा एक फरक आहे. नंतर आहे प्रथम पुरुष बहुवचन. इथे पण 11 नंबर पासूनच सुरू आहे. 11वं जे उदाहरण आहे तिथून आत्मनेपदी रूप आहे. दुर्जनाः सज्जनान् अबाधन्त. जनाः कष्टम् असहन्त. गृहिण्यः, गृहिणी शब्द आहे नदी सारखा. नदी, नद्यौ, नद्यः बहुवचन. गृहिणी, गृहिण्यः बहुवचन. गृहिण्यः बालकान् अत्रायन्त. भक्ताः वरम् अयाचन्त. भिक्षुकाः धनिकान् अभिक्षन्त. इथे काय आहे, तिथे न हलंत होता, अ होता आणि न हलंत. इथे न हलंत आहे पण त्यासोबत पुन्हा त लागलेला आहे आत्मनेपदीमध्ये. दुर्जनाः, जनाः, गृहिण्यः, भक्ताः हे सगळे बहुवचनाचे कर्ते आहे आणि यांचं बहुवचनाचं क्रियापद काय आहे, अबाधंत, असेवंत, असहंत, अत्रायंत, अयाचंत, अभिक्षंत. न ला त लागलेला आहे. ठीक आहे. असा छोटा छोटा फरक लक्षात ठेवायचा परस्मैपदी आणि आत्मनेपदी. नंतर आहे मध्यम पुरुष एकवचन म्हणजे त्वम, तू. त्यासाठी काय आहे, त्वम देवम अवंदथाः. त्वम अवंदथाः. त्वम तत्र अवर्तथाः. त्वम मित्रम अश्लाघथाः. त्वम साठी काय आहे, थाः. परस्मैपदीमध्ये फक्त धातू आणि विसर्ग होता. इथे थाः दिलेला आहे. धातूच्या समोर थाः दिलेला आहे. अश्लाघथाः, अवर्तथाः, अवंदथाः, अकंपथाः, असहथाः. थाः हे आहे आत्मनेपदाचं त्वम साठी भूतकाळाचं रूप. नंतर आहे मध्यम पुरुष
बहुवचन, त्वमचं बहुवचन आहे यूयम, त्वम तू, यूयम तुम्ही सर्व. त्याचे रूप आहे ध्वम, यूयम आहारम असेवध्वम, यूयम आचार्यम अवंदध्वम, यूयम दोषम अक्षमध्वम. बहुवचनात काय आहे? ध्वम येत आहे इथे. इथे फक्त त होता. परस्मैपदी मध्ये, आत्मनेपदी मध्ये ध्वम आलेला आहे. असेवध्वम, अवंदध्वम, अक्षमध्वम. यूयम म्हणजे तुम्ही सर्व या कर्त्यासाठी. त्यानंतर उत्तम पुरुष एकवचन म्हणजे अहम, मी. यासाठी काय येत आहे? अहम अभाषे. महोदय 5 आणि 6 मध्ये काय फरक आहे दोन? यूयम आणि यूयम या दोघांमध्ये आहे तर दोन्ही आत्मनेपदी. मग इथे यूयम हलंतवाला म का लावला? यूयम 5 मध्ये त्या यूयमच्या समोर आ हा स्वर आलेला आहे. आलाय म्हणून. ओके आ हा स्वर समोर स्वर असतो त्यावेळेस म हलंत लिहावा लागतो. पण समोर जर व्यंजन असेल तर तो वर अनुस्वार म्हणून होतो. खाली द हा व्यंजन आहे म्हणून मग यूयम वर अनुस्वार दिलाय. बरोबर बरोबर. म्हणजे कोणताही स्वर आला की ते हे लागेल, हलत लागेल. हलंत लागेल. कोणताही पण स्वर आला. व्यंजन कोणताही असो. इथे आ आहे, आ अ ई उ ई उ सगळे कोणते ना? कोणतेही स्वर आले तर. हो. अहम अभाषे, अहम पतितम अत्राये, अहम बालकम अश्लाघे, अहम देवम अवंदे. अहम साठी ए आलाय. अहम वंदे, अहम अभाषे, अहम अकंपे. जे काही आत्मनेपदी धातू आहे त्यांना एकार आलेला आहे. आणि तोच उत्तम पुरुष बहुवचन मध्ये मही आलाय. वही झाला आणि मही. जसं वयम गणेशम अवंदामही, वयम अयतामही, वयम असेवामही. वयम साठी मही आलेला आहे. वयम हा उत्तम पुरुष बहुवचन आहे. वयम म्हणजे आपण सर्व. वयम गणेशम अवंदामही, वयम अयतामही, वयम असेवामही. ठीक आहे, कळलं? याचा जास्तीत जास्त धातू जेव्हा आपण या चार्ट मध्ये बघून चालवतो ना त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं. आणि विथ सब्जेक्ट करते लावून जर चालवले तर जास्त क्लिअर होऊन जात. आपलं छोटं वाक्यच बनतं. आता या भूतकाळाचे जे 2 चार्ट आहे त्याच्या खाली दिला आहे अवधातव्या अंशः. तू कर्म क्रियापद. कर्ता म्हणजे काय? सब्जेक्ट. मी म्हणते ना विथ सब्जेक्ट लावायचं. विथ सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता सहित धातू चालवायचा. बालकः, बालकौ, बालकाः, त्वं, युवाम, यूयम, अहम, आवाम, वयम. हे सगळे काय आहे? कर्ता, कर्तृपद. आणि क्रियापद आपल्याला माहिती आहे. जसं मागच्या वेळेस पठती, लिखती, भाषते, सहते. वर्तमान काळाचे. आता यावेळेस भूतकाळ घेतोय आपण. तर हे सगळे क्रियापद आहेत. धातूला लागणारे सगळे प्रत्यय आहेत. त्याच्यामध्ये येतं त्याला म्हणतात कर्मपद. कर्ता क्रियेद्वारे जे प्राप्त करू इच्छितो त्याला म्हणतात कर्मपद. जसं बालकः पठती, मुलगा वाचतो. काय वाचतो? त्या पठतीला जर आपण प्रश्न विचारला काय वाचतो तेव्हा जे उत्तर येतं ते त्याचं कर्म असतं. आणि कर्माची नेहमी द्वितीया विभक्ती असते. बालकः पाठम पठती. पठती हे काय आहे? क्रियापद. बालकः हे कर्तृपद, कर्ता. जो क्रिया करतो तो कर्ता असतो. आणि कर्ता सूचित करणारा शब्द त्याला कर्तृपद असं म्हणतात. हे तुम्ही वाचून तुम्हाला समजू शकेल. फक्त कर्ता आणि कर्म हेच आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर सकर्मक आणि अकर्मक क्रियापद आहे. सकर्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्याला सकर्मक. ज्या वाक्यात कर्म नाही त्याला अकर्मक म्हणतात. जसं बालकः पठती, मुलगा वाचतो. असं जर मी वाक्य म्हटलं तर आपल्या मनात प्रश्न येतो काय वाचतो? पुस्तक वाचतो, ग्रंथ वाचतो, स्तोत्र वाचतो, काय वाचतो? जर मी म्हंटल मुलगा हसतो तेव्हा येईल का आपल्या मनात प्रश्न? नाही येणार. काय हसतो असं म्हणतो का? नाही. म्हणून मग हसती
हे अकर्मक, त्याला धातू हा हस धातू जो आहे तो अकर्मक आहे, तिथे कर्माला जागा नसते, तो अकर्मक वाक्य असतं. आणि जिथे कर्म अपेक्षित असतं त्याला सकर्मक म्हणतात. जसं आता मला महोदयचे बालक पुस्तक वाचतो समजा, तर बालकः पुस्तकं पठति, तो हा तो बालकः पुस्तकांवर तर म हलंतवाला येईल की हा वरती नाही बिंदू आहे? वर कारण की पठतीचा प समोर आहे ना, प हा हा पुस्तकम पुस्तक क वर बिंदू असायला. बिंदू आहे. हा बालक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बालक तेच पुस्तकम बालक पठति. त्यामध्ये कर्म नाहीयेत. हा नाही, बालकः पुस्तकम आनयति असं जर म्हटलं, बालकः पुस्तकम हा तर आनयति, म हलंत येईल मग. मग हलंत लिहायचं. हा ठीक आहे. बरोबर आणि बरोबर बरोबर. बालकः धावति, बालकः धावति. हा बालकः धावती, तर यात हा अकर्मक आहे धाव धातू. कारण की काय धावतो असं म्हणतो का आपण? नाही, धावतो बस संपला, आपल्याला अर्थ समजून गेला. मुलगा धावतो, काय धावतो, कसा धावतो नाही होत ना. ठीक आहे. हे सकर्मक आणि अकर्मकाची थोडी ओळख आहे. त्यानंतर आपल्याला 150 शतम पर्यंत 51 to 100 51 ते 100 ही संख्या दिलेली आहे. ती संख्या व्यवस्थित वाचून आपल्याला लिहिता आली पाहिजे. पुस्तकात लिहायला, पेपरमध्ये लिहायला येतं. 56 लिहून जाईल, आपल्याला 50 लिहावं लागेल. तर ते लिहितात कसं हे सगळं तुम्हाला एकदा व्यवस्थित वाचून लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. नंतर आपला अभ्यास सुरू होतो आहे. छात्रः पठति. वर्तमान काळात वाक्य दिलेली आहेत आणि त्याला भूतकाळ करायचं आहे. कोणाला बघून? परत त्याला बघून. छात्रः प्रथम पुरुष एकवचन आहे म्हणून अपठत दिलेला आहे. छात्रः अपठत. शुनकाः न सा निंदती. सा स्त्रीलिंग शब्द आहे, प्रथम पुरुष एकवचनच आहे म्हणून मग काय होईल? सा अनिंदत. सा अनिंदत. शुनकाः भषन्ति. शुनकाः भषन्ति. शुनकाः बहुवचन आहे म्हणून मग बहुवचन अभष. शुनकाः अभषन्. पर्णं पतति. पान पडतं. पर्णम अपतत. पान एकच आहे, पर्णम अपतत. अहम नमामि. अहम अनमम. वयस्यः लिखति. वयस्यः म्हणजे मित्र. वयस्यः अलिखत. वयं क्रीडामः. वयं अक्रीडाम. यूयं खादथ. यूयं अखादत. तो पूर्ण. त्वं धावसि. त्वं अधावः. नट्यः नृत्यन्ति. नट्यः अनृत्यन्. हे आता आपल्याला स्वतः करायचं आहे. पुढच्या सोमवारी हा जो अभ्यास आहे 1, 2, 3, 4, 5 पर्यंत तुम्ही जेवढंही करू शकाल तेवढं पेन्सिलनी लिहून ठेवा पुस्तकात. मी पुढच्या सोमवारी हे विचारेल. कारण की मी जर सांगितले तर ती तुम्हाला सवय होईल की आन्सर ऐकून लिहिण्याची. पण त्या चार्ट प्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला, पेज नंबर 66 आणि 67 66-67 वर, तर तुम्हाला हे जास्त लवकर समजेल आणि तुम्ही स्वतः लिहू शकाल. ठीक आहे. म्हणून हा तुमच्यासाठी गृहपाठ आहे. हा तुम्हाला सोडवायचा आहे आणि पुढच्या वेळेस यावर आपण चर्चा करू. कोणी काय लिहिलं आहे आणि काय बरोबर आहे. तुम्हाला काही प्रश्न आहेत का? तरी समापयामः. सर्वे सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. पुनर्मिलामः अग्रिम सोमवासरे. अस्तु. उद्या 26 जानेवारीला राहील ना आपला वर्ग?